मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर। महाराष्ट्राचा फेवरेट कोणच्या रेड कार्पेट वरती धुमाकूळ घालायला आपल्या सोबत सिद्धू दादा आलाय। आपला सिद्धू काय पटापटापट इंटरव्ह्यू करायचे सगळ्याचे फंबल येतात। काय यार बरं सिद्धू दादा मी नेहमी म्हणते की काय सिद्धू कसं चाललंय असं मी नेहमी म्हणत असते। तो काय सिद्धू दादा कसं चाललंय? अरे मस्त चाललंय, मजा येते। आणि MFK म्हणजे महाराष्ट्राचं फेवरेट कोण पहिला 16 या वर्षातलं, त्यामुळे एक्साइटमेंट लेवल जास्त आहे। बरं तुझ्यासोबत फास्ट बोलण्यामध्ये मी आपला फंबल मारते इकडे, कारण की तुझी सवय लागली मला की पटापट ती एनर्जी पण नाही यार, सिद्धू दादाची एनर्जी नाही मॅच करता येते। सो मी प्रयत्न थांबवते आणि खूप शांतपणे विचारते स्वरा आणि इरानी किती कॉम्प्लिमेंट दिले? अजून नाही, त्यांना फोटो दाखवायचे, आता पाठवेन त्यांना, मग त्यांना कळेल। मी बाहेरून आलो ना त्यामुळे त्यांना दिसलेलं नाही, पण त्यांना दिसेलच आता, आपण बघतीलच ना ते। बरं कुठलंही रेड कार्पेट ना तुझ्याशिवाय कम्प्लीट नाही होऊ शकत, कारण की तू येतोस आणि एनर्जी वर जाते। आम्ही सगळे असे थकलेले वगैरे असतो आणि मग सिद्धू दादा येतो, एक जादू करतो आणि मग आम्ही पुन्हा एकदा फ्रेश होतो। सो मला आज हे विचारायचं आहे की हे जे काही सुंदर तयार होऊन आलेस, कारण की नेहमी हे असतं की रेड कार्पेट म्हणलं तर सिद्धू दादा कसा तयार होऊन येईल यार, आणि आज फायनली तयार आले। गॉगल एक मला लक्ष वेधून घेत आहे, शूज आहेत जे चमकतायत जसा तू चमकतोस। सो काय होतं यामागे, काय ठरलं? अमृता वैद्य नावाची माझी स्टायलिश आहे, जिने हे स्टाईल केलंय। आणि MFK महाराष्ट्राचं फेवरेट कोण खूप इंटरेस्टिंग अवॉर्ड सोहळा आहे, त्यामुळे त्यात काहीतरी इंटरेस्टिंग झालं पाहिजे, त्यामुळे हा सगळा लुक तिनेच केलाय। बरं सिद्धू तुझा तो कॉन्फिडन्स कुठल्या लेवलला आहे की तू खूप काय म्हणतो वॉक इन करतोस कमाल पद्धतीने रेड कार्पेटवर, पण कधीतरी असं झालंय का इतके रेड कार्पेट झाले असतील की थोडासा कॉन्शियस व्हायला झालंय, किंवा सगळ्यांना बघितलं सगळे तयार होऊन आलेत आणि मी नाही तयार झाले, किंवा असं झालं की मीच तयार होऊन आले यार कोणीच तयार होऊन नाही आले, असं काही झालंय? नाही, असं नाही झालं। उलट प्रत्येकाला ती एक्साइटमेंट असते की कार्यक्रमाला जायचंय, लोकांना भेटायचंय, त्यामुळे कुठला रेड कार्पेट असा म्हणजे असं नाही झालं कधी की अरे आपण तयार होऊन आलो किंवा लोक तयार होऊन आले। उलट ती एक्साइटमेंट, ती एनर्जी देता रेड कार्पेट करताना मजा येते। बरं स्वरा यापैकी कोण आहे जे तुझं स्टायलिंग करतं? कारण की स्टायलिस्ट तर असतात यार, पण त्या दोघी यार त्यांना क्रेडिट पण इरा तर पर्टिक्युलर असं काहीतरी असं स्वरा पण करते, म्हणजे दोघी पण आहेत, एकीकडे नाही येऊ शकत, दोघी बरोबर आपल्याला प्लॅन करत असतात। मला खूप भारी वाटलं आज मोबाईल उघडला आणि लग्न कल्लोळचं पोस्टर दिसलं, बॅक होऊन तू होतास, कमाल वाटतंय। मला सांग अजून काय गुड न्यूज घेऊन येणार आहेस 2024 मध्ये? कल्लोळ आहे, गांधी टॉक्स कदाचित रिलीज होईल या वर्षी, 1000 वेळा शोले पाहिलेला माणूसचं स्क्रीनिंग पण आहे, ते पण होईल, त्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत आणि खूप एक्साइटमेंट आहे 2024 साठी, कारण खूप काय कैरी झालाय, सुसाट झालाय, डबिंग चालू आहे, काही नवीन प्रोजेक्ट करतोय, त्यामुळे ह्या वर्षी काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन येईल। मला वाटतं की आम्हा सगळ्यांना असा कुठल्या तरी रेड कार्पेट वरती टास्क द्यायला पाहिजे की सिद्धू दादा सारखं तयार होऊन या, त्याचा लुक रिक्रिएट करा, कारण तुझे लुक खरंच कमाल असतात आणि एक प्रेक्षक म्हणून वाटतं। हे माझ्या स्टायलिश लोकांचंच कौतुक आहे, माझं काही नाही, पण आवडतं याचा आनंद आहे, त्यांचं कौतुक आहे। तुला खरं तर ना बेस्ट स्टायलिस्ट आयकॉन वगैरे मिळायलाच पाहिजे अशी प्रेक्षक म्हणून आमची इच्छा आहे, कारण की तुझे लुक खरंच कमाल असतात आणि आम्हाला खूप भारी वाटतं की खूप छान तयार होऊन येतोस। मला वाटतं की आता लग्न कल्लोळ आले, अजून खूप काय यायचंय, भेटायचंय, गप्पा मारायचंय, भेटूच लवकर लग्न कल्लोळसाठी। पण आज टीजर पोस्टरला पण चांगला रिस्पॉन्स आहे, खूप एक्साइटमेंट आहे, ह्या वर्षातला पहिला सिनेमा आहे, पण बघू। थँक्यू सो मच वेळात वेळ काढून इंटरव्ह्यू दिल्याबद्दल, तुला खूप साऱ्या शुभेच्छा। थँक्यू।